नर्मदे हर. नर्मदाये नमः प्रातः, नर्मदाये नमो निशी. नमस्ते नर्मदे देवी, त्राहि मां भवसागरात्. रक्ष मां भवसागरात्. रुद्रदेहात् समुत्पन्नं सदा कलकलनिनादिनी कौमारी स्वरूपे देवी. रेवा देवी नमोस्तुते, रेवा देवी नमोस्तुते, रेवा देवी नमोस्तुते. मात श्री नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बोलो नर्मदा मैया की जय. सर्वप्रथम सर्व परिक्रमावासियांना साष्टांग नमस्कार. तर आपण ओंकारेश्वर या ठिकाणी संकल्प करून परिक्रमेस प्रारंभ केला होता. त्यानंतर विमलेश्वर या ठिकाणी आपण तटपरिवर्तन करून उत्तर तटावर आलो. उत्तर तटावर आल्यानंतर आपण नेमावर या ठिकाणी नर्मदा मैयाचं जे नाभी क्षेत्र मानलं जातं त्याचं दर्शन करून आपण जोगी टिकरियाला आलो. जोगी टिकरियानंतर आपण आता प्रवेश केलेला आहे अमरकंटक या शहरामध्ये. तर अमरकंटक याचं नावच अशामुळे अमरकंटक पडलेलं आहे की जिथे देवांचं सुद्धा कंटक म्हणजे दुःख किंवा देवांचं सुद्धा जे काही देवांवर सुद्धा काही ज्या संकट येणार होते, तर हे देवांचे सुद्धा संकट दूर करणारं जर कुठलं ठिकाण आहे तर ते म्हणजे अमरकंटक. या अमरकंटक या ठिकाणी आपण आता प्रवेश केलेला आहे. तर अमरकंटक या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आता मैयेचं पात्र जे आहे ते अगदी छोटंसं एका छोट्याशा नाल्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आता एकदम निमुळतं असं दिसतं, कारण इथे नर्मदा मैयेचं हे उगम क्षेत्र आहे. तर आता उगमाकडे आपण आलेलो आहोत आणि अमरकंटक या ठिकाणी आपण आता उत्तर तटावर सध्या आहोत आणि आपल्याला आता उत्तर तटावरून तटपरिवर्तन करून आपण आता दक्षिण तटावर जाणार आहोत. तत्पूर्वी आपण उत्तर तटावरील काही जे तीर्थक्षेत्र आहेत त्याची आपण माहिती घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागते दूधधारा. तर मुळात ही जी नर्मदा मैयाची धारा पडते ही आपल्याला दिसतानाच दुधासारखी दिसते, म्हणून कदाचित हिला दूधधारा म्हणत असतील. किंवा या ठिकाणी दुर्वासा ऋषींची तपोभूमी आहे. तर अशी कथा सांगण्यात येते की ज्यावेळी नर्मदा मैया ही जलस्वरूप होऊन वाहू लागली त्यावेळी दुर्वासा ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्येला बसले होते आणि त्यांना जरा आश्चर्य वाटलं की कोण ही छोटीशी मुलगी जी देवांचं पापक्षालन करण्यासाठी निघालेली आहे, मी बघतोच असं म्हणून त्यांनी दोन खांद्यावर हात ठेवून ते तिथे उभे राहिले. आणि मग ते तिथे उभे राहिले असताना नर्मदा मैया ही जलस्वरूप होऊन आली आणि ती त्यांच्या दोन्ही खांद्यांवरून निघून पुढे वाहू लागली. तर तिथे मग त्याच्या दोन धारा झाल्या नर्मदा मैयेच्या, म्हणून दुधारा म्हणून असं दुधारा असंही म्हणत असतील किंवा दुर्वासा ऋषींशी संदर्भ जोडला असेल म्हणून दूधधारा म्हणत असतील. आणि मग या ठिकाणी काय झालं की नर्मदा मैयेला वाटलं की आता मी इथे पापक्षालनाचं कार्य करण्यासाठी आले आणि माझ्यावर दुर्वासा ऋषींचा कदाचित विश्वास नसेल, म्हणून मग त्यांचा जो अहंकार आहे तो अहंकार मोडावा यासाठी नर्मदा मैयेने काय केलं, एक भवर तयार केलं आणि जे आहे दुर्वासा ऋषींची लंगोट घेऊन ती पुढे पळून गेली किंवा वाहून तिच्या पाण्यामध्ये ती वाहून गेली. आणि मग नग्न अवस्थेतील दुर्वासा ऋषींना अतिशय लज्जा वाटली आणि ते जवळच असलेल्या गुहेमध्ये तिथे लपून राहिले. आणि मग अनेक वर्ष ते त्या ठिकाणी लज्जित होऊन लपून राहिले. आणि मग एकदा द्रौपदी जी आहे ही द्रौपदी या ठिकाणी आली होती आणि द्रौपदीने दुर्वासा म्हणजे विचारलं की आत कोण आहे. त्यावेळी दुर्वासा ऋषींनी सांगितलं की मी आतमध्ये आहे, परंतु मी विवस्त्र आहे त्यामुळे मी तुला दर्शन देऊ शकत नाही. आणि त्यावेळी द्रौपदीने काय केलं की आपला पदर फाडून दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्याची लंगोट करा आणि तुम्ही जे आहे ते तुमच्या लज्जेचं रक्षण करा. तर अशा प्रकारे दुर्वासा ऋषींना द्रौपदीच्या पदराची लंगोट करायला मिळाली आणि त्यांच्या लज्जेचं रक्षण जे आहे ते देखील एका स्त्रीनेच केलं. म्हणजे त्यांनी एका स्त्रीवरच अविश्वास दाखवला होता आणि एका स्त्रीनेच मग त्यांच्या पुढे लज्जेचं रक्षण केलं आणि त्या ठिकाणी त्यांचा अहंकार जो आहे तो अहंकार दूर झाला, म्हणजे अहंकार दूर केला मैयेने. तर असं हे दुर्वासा ऋषींचं क्षेत्र. त्यानंतर पुढे कपिलधारा म्हणून आपण बघितलं. तर कपिलधारा ही कपिल मुनींची तपोभूमी आहे. याच ठिकाणी कपिल मुनींनी आपली जी माता होती, माता देव होती, हिला सांख्य शास्त्राचा उपदेश जे आपण भागवतामध्ये ऐकतो, तर याच ठिकाणी कपिल मुनींनी आपल्या आईला सांख्य शास्त्राचा उपदेश केला. तर अशी ही कपिलधारा आपण इथे बघितली. त्यानंतर पुढे आपण जातो
यानंतर पुढे कपिलधारानंतर एक विशुल्य संगम म्हणून किंवा विशुल्य तीर्थ म्हणून येतं. एक छोटंसं मैयेचं जे आहे छोटंसं एक कुंड आहे. तर या ठिकाणी मी जे आधी म्हटले, की नर्मदा मैयेच्या नर्मदा पुराणामध्ये 4 विवाह केल्याच्या कथा येतात. तर या ठिकाणी नर्मदा मैयेच्या दुसऱ्या विवाहाची कथा येते. तर ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र होते अग्नी, तर या अग्निदेवाची पत्नी म्हणजे स्वाहा. तर हे अग्निदेव आणि स्वाहा यांना 3 पुत्र होते. तर त्यापैकी अवाहनीय अग्नी, दक्षिण अग्नी आणि ग्राहपत्य अग्नी. तर या ग्राहपत्य अग्नीचे जे 2 पुत्र होते शदाक आणि शंखुनाश. तर या शदाकाने अनेक हजार वर्ष तपश्चर्या केली होती आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं होतं. आणि ज्यावेळी महादेव प्रसन्न झाले त्यावेळी त्यांनी विचारलं, की "तुला काय वरदान हवंय?" त्यावेळी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली, की "मला 16 नद्यांशी मला विवाह करायचा आहे." आणि मग एका कल्पामध्ये या ज्या गंगा, यमुना, सरस्वती, झेलम, नर्मदा, वेना, कृष्णा अशा ज्या 16 नद्या आहेत, या 16 नद्यांचा विवाह जो आहे तो या शदाक याच्याशी झाला. आणि त्यापैकी अतिशय प्रिय अशी शदाकला ही नर्मदा होती. आणि मग नर्मदा आणि शदाक यांना जे पुत्र झाले ते म्हणजे त्यांना एकत्रितपणे धिषणेंद्र असं संबोधलं जातं. तर हे धिषणेंद्र जे होते अ, हे हे धिषणेंद्र जेव्हा मायासुराशी रणसंग्राम चालू होता, कार्तिक स्वामींनी त्याचं म्हणजे सेनापती होता त्या युद्धाचा. तर च्या युद्धामध्ये ह्या धिषणेंद्रांनी देखील देवांकडून युद्ध लढलं आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि मग ज्यावेळी हे युद्ध समाप्ती झाली त्यानंतर हे आपल्या मैयेला म्हणजे आईला भेटायला आले. त्यावेळी त्यांच्या अंगावरचे जे सगळे घाव होते ते बघून बघून नर्मदा मैयेला अतिशय दुःख झाले, की आपल्या मुलांना किती घाव आहेत. आणि मग त्यावेळी तिने त्या मुलांना जे आहे हे या संगमामध्ये स्नान करण्यासाठी सांगितलं. तर इथे मग विशल्य संगम म्हणजे ज्यावेळी त्या मुलांचे सगळ्यांचे शल्य दूर झाले म्हणजे जे दुःख आहेत ते दूर झाले. असं हे विशल्य संगम असं एक छोटंसं तीर्थ आहे ते. गाडीमधून दिसलं तर दिसतं नाहीतर दिसत नाही. पायी परिक्रमा करताना ते लक्षातही येत नाही. असं एक छोटंसं तीर्थ आहे विशल्य संगम म्हणून. हे आपल्याला लागतं पायी परिक्रमेमध्ये. त्यानंतर आपण जातो पुढे ज्वालेश्वर या ठिकाणी. तर बाणासुराचे जे त्रासाने पूर्ण जे आहे त्रिखंड त्रस्त झाला होता आणि त्याच्याकडे त्रिपुर होते बाणासुराकडे. तर ह्या बाणासुराकडे जे त्रिपुर होते ते म्हणजे पहिलं सुवर्णपूर, रजतपूर आणि ताम्रपूर असे 3 पुरं होते. हे महादेवांनी त्याला जे आहे वरदान दिलेलं होतं त्रिपुरासुराला. आणि त्यामुळे तो जिथे ते ठेवायचं त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे तो प्रदेश जो आहे तो पूर्ण राख होऊन जायचा आणि अशा पद्धतीने तो सगळा परिसर त्रिखंड व्यापत व्यापत चालला होता. आणि मग नंतर महादेवांनीच त्याचा पराभव केला आणि एका रेषेमध्ये जेव्हा हे त्रिपुर आले त्यावेळी महादेवांनी आपलं त्रिशूळ सोडला आणि त्यावेळी जे सुवर्ण त्याचं पूर जे होतं ते ते ज्या ठिकाणी पडलं ते म्हणजे श्रीशैल्यम येथे पडलं मल्लिकार्जुनाच्या इथे. जे रजतपूर होतं ते ज्या ठिकाणी पडलं ते म्हणजे हे ज्वालेश्वर तीर्थ अमरकंटक या ठिकाणी. आणि जेव्हा मग ताम्रपूर खाली पडायला लागलं त्यावेळी त्रिपुरासुराने महादेवाची स्तुती आरंभिली आणि म्हटली, की "मी एवढ्या कष्टाने, एवढ्या तपश्चर्या करून हे त्रिपुर कमवले होते आणि आता तुम्ही ते असे घेऊ नका." मग त्यावेळी महादेवांनी हे जे ताम्रपूर होतं हे त्याच्याकडेच राहू दिलं, त्याच्याकडेच ठेवण्याची परवानगी दिली आणि सांगितलं, की "परंतु ह्याचा कुठेही म्हणजे तुला वापर करता येणार नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शक्ती नसणार आहे." म्हणजे एक ते आणि ते जे आहे आकाशगंगेमध्ये अजूनही फिरत राहिलं असं अजूनही म्हटलं जातं किंवा मानलं जातं. म्हणजे हे एक प्रकारचं आधुनिक काळात आपण त्याला सॅटेलाईट म्हणू शकतो किंवा एखादा उपग्रह आपण याला संबोधू शकतो. तर असं हे त्रिपुरासुराचं ताम्रपूर अजूनही या आकाशगंगेमध्ये फिरत आहे. तर असं हे ज्वालेश्वर तीर्थ म्हणजे तुम्ही ज्वालेश्वर तीर्थला जाता म्हणजे तुम्ही छत्तीसगडमध्ये जाता. पुन्हा या ठिकाणी म्हणजे एक छोटीशी तिथे पिवळी पट्टी आहे, की जी पलीकडे छत्तीसगड, अलीकडे अमरकंटक. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, की आम्ही आत्ता सकाळी छत्तीसगडला जाऊन आलो, मग आम्ही मध्य प्रदेशाला जाऊन आलो, असं तुम्ही मजे-मजेमध्ये म्हणू शकता. तर यानंतर आपण पुढे जातो आणि त्यावेळी मग आपण जर बघितलं असेल, की या ठिकाणी तुम्हाला मोहाची झाडं खूप दिसले असतील. तर ह्या मोहाच्या झाडांचं देखील इथे खूप महत्त्व आहे. तर बाणासुराच्या पत्नीला जे आहे पार्वतीने हे महुआ व्रत करण्यासाठी
जे आहे महुआ व्रताची महती तिने सांगितली होती. आणि अजूनही मध्य प्रदेशातील स्त्रिया हे महुआ व्रत इथे करतात. म्हणजे जे मोहाची आपण म्हणतो की नशीला पदार्थ आहे एक मोहाची, आणि ते मोह पिल्यानंतर नशा चढते माणसाला. तर असं एक व्रत असतं या ठिकाणी जे या स्त्रिया करतात. तर महुआ व्रत असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जुईली नदी लागते. म्हणजे जुईलीचा उगम तुम्ही बघितला असेल ज्वालेश्वर तीर्थाच्या इथे. तर जुईली या नदीला शास्त्रामध्ये ज्वाला नदी असं संबोधलं गेलेलं आहे. आणि ही ज्वाला नदी जी आहे ती शास्त्रामध्ये अमंगल मानली गेलेली आहे, किंवा या नदीचं पाणी कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये वापरलं जाणार नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता थोडंसं आधुनिक युगामध्ये जेव्हा तिच्यावर संशोधन झालं तेव्हा तिच्यामध्ये काही विषकारक घटक आहेत, जे शिस आपण म्हणतो. तर शिसांचं प्रमाण थोडंसं अधिक प्रमाण त्या पाण्यामध्ये आढळलं, म्हणून कदाचित ऋषीमुनींनी ह्या पाण्याला अमंगल किंवा शास्त्रामध्ये अमान्य अशी ही नदी सांगितली गेलेली आहे. तर जुईली नदी ही जी आहे ती. आणि त्यानंतर पुढे मग आपण हे सगळं करत आपण म्हणजे अमरकंटक या ठिकाणचं नर्मदा मंदिरामध्ये आपण गेलो, ज्याच्या उत्तर तटावरच्या मंदिरामध्ये आपण गेलो दर्शनासाठी. आणि त्यानंतर परिवर्तन केल्यानंतर आपण दक्षिण तटावरील मंदिरांचं दर्शन घेणार आहोत. तर हे जे उत्तर तटावरील मंदिर आहे, ज्याला रेवाकुंड असं देखील म्हटलं जातं, या ठिकाणी आपल्या 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ देखील आहे, जिथे दक्षिण नितंब सतीचं पडलं होतं हे. हे जे पूर्ण मंदिर आहे याला 11 कोपरे आहेत. तर या 11 कोपरे आहेत, आणि टोटल जे आहेत 17 मंदिरं जे आहेत हे उत्तर तटावर आहेत, आणि 7 मंदिरं जे आहेत हे दक्षिण तटावर आहेत. तर त्या 17 म्हणजे टोटल 24 मंदिरं, छोटी मोठी मंदिरं या रेवाकुंडामध्ये आहे. आणि या रेवाकुंडामध्ये एक शिवलिंग आहे, ज्याला बनसेश्वर शिवलिंग असं म्हटलं जातं. तर ह्या बनसेश्वर शिवलिंगामधूनच एका युगामध्ये मैयेची उत्पत्ती झालेली आहे. मी जे सांगितलं की मैया जे आहे विमलेश्वर या ठिकाणी विमलेश्वर शिवलिंगामध्ये विलीन होते, तर तिचा उगम देखील इथे बनसेश्वर शिवलिंगामध्ये, बनसेश्वराला देखील जसं विमलेश्वराला छोटंसं होल आहे, तसं बनसेश्वराला देखील छोटंसं होल आहे, जिथे मैया कायम विराजमान असते. आणि हे रेवाकुंड जे आहे वर्षातून 5 वेळाच फक्त साफ केलं जातं. शिवरात्र असेल किंवा नर्मदा मैयेची जयंती असेल, असे काही विशेष 5 पर्व आहेत, त्यावेळी हे रेवाकुंड साफ केलं जातं. त्याच वेळी मात्र फक्त या बनसेश्वर शिवलिंगाचं आपण दर्शन करू शकतो. तर अशा पद्धतीने काळ्या पाषाणातील अतिशय सुंदर अशी नर्मदा मैयेची मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळते. सूर्याचा रथ, ज्या रथावर स्वार होऊन मैया या ठिकाणाहूनच जलस्वरूप होऊन वाहायला लागले, असं सूर्याचा रथ आपल्याला इथे बघायला मिळतो. असं अतिशय सुंदर मंदिर आपल्याला इथे अमरकंटक या ठिकाणी नर्मदा मैयेचं मंदिर बघायला मिळतं. थोडीशी आपली चूक परिक्रमेत असल्यामुळे, जर थोडीशी जरी चूक झाली तरी आपल्याकडून काय होतं, नर्मदे हर. त्यामुळे इथे खूप काळजी घ्यावी लागते, कारण चुकून जरी तटपरिवर्तन झालं तरी आपण एवढ्या मेहनतीने केलेल्या परिक्रमेचं मग काही अर्थ राहत नाही. त्यामुळे इथे फार सांभाळून जे आहे राहावं लागतं. त्यानंतर मग पुढे जे आहे असं करत करत आपण मग रेवाकुंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तटपरिवर्तन करतो. तटपरिवर्तन करून आपण पुन्हा दक्षिण तटावर, म्हणजे आपण परिक्रमा जिथून सुरू केली होती दक्षिण तटावरून, तर पुन्हा आपण दक्षिण तटावर येतो तटपरिवर्तनाची पूजा करून. आणि मग आपलं पुन्हा ओंकारेश्वरकडे मार्गक्रमण, म्हणजे परिक्रमा समाप्तीकडे मार्गक्रमण चालू होतं. तर यावेळी एक लोककथा सांगितली जाते. म्हणजे या कथेचा कुठल्याही प्रकारे नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आढळत नाही, की नर्मदा ही मैकल पर्वताची कन्या मानली जाते. आणि ती जेव्हा विवाह योग्य झाली त्यावेळी तिने एक अट ठेवली, की जो कोणी वर मला गुलबकावलीचे वृक्ष किंवा गुलबकावलीचे रोपटे आणून इथे उगवून दाखवेल, त्याच्याशी मी जे आहे तो विवाह करेल. आणि अशा पद्धतीने सोनभद्र म्हणून जो एक राजकुमार होता, त्याने इथे गुलबकावलीचे वृक्ष आणले आणि त्याचे रोपटे इथे लावून दाखवले, आणि मग नर्मदा मैयाचा त्याच्याशी विवाह ठरला. आणि मग तिला ते थोडीशी उत्सुकता होती, की कोण असेल माझा पती, कोण असेल माझा वर. आणि त्यासाठी तिने आपल्या दासीला जे आहे ते बघण्यासाठी पाठवलं, की कोण आहे माझा वर, तू बघून ये. आणि ती दासी म्हणाली, की मी अशा दासी अवतारामध्ये जर गेले तर मला कुणी आतमध्ये प्रवेश देणार नाही.
मग त्यावेळी नर्मदा मैयाने आपले वस्त्र, आपले दागिने त्या दासीवर चढवले आणि ते सोनभद्रेला बघण्यासाठी पाठवलं. आणि जसं सोनभद्राने त्या दासीला बघितलं, त्याला वाटलं हीच नर्मदा मैया आहे आणि त्याला ती खूप आवडली. त्याच क्षणी त्याने तिच्याशी विवाह केला. आणि मग ही गोष्ट, आणि दासीलाही मोह आवरला नाही, एका राजाची पत्नी होण्याचं सौभाग्य तिला मिळत होतं, तर तिनेही ही सगळ्या गोष्टी लपवली. आणि मग ज्या क्षणी नर्मदा मैयेला हे समजलं, त्यावेळी मग तिने न राहून मी आजन्म विवाहित राहण्याची शपथ घेते, अशी शपथ घेऊन नर्मदा मैया जी आहे ती जलस्वरूप होऊन विरुद्ध दिशेला, म्हणजे सोनभद्र ज्या ठिकाणी होतं त्याच्या विरुद्ध दिशेला ती वाहू लागली. म्हणूनच नर्मदा मैयेचं आणखी एक नाव आहे, विदिशा, असं नावाने देखील नर्मदा मैयेला संबोधलं जातं. तर अशा प्रकारे ही लोककथा सांगितली जाते. या कथेचा कुठल्याही प्रकारे नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आढळत नाही. तर त्यानंतर मग इथेच मग माई की बगिया म्हणून आपण गेलो, त्या ठिकाणी तटपरिवर्तन केलं आणि आपण दक्षिण तटावर आलो माई की बगियामधून. तर या दक्षिण तटावर आल्यानंतर इथे महाराज पुरुरवा यांच्याशी देखील नर्मदा मैयेचा विवाह झाल्याचा उल्लेख या पुन्हा नर्मदा पुराणामध्ये होतो. तर महाराज पुरुरवा यांचं नागवंशासोबत खूप वैरत्व होतं आणि हे वैरत्व संपवण्यासाठी पुरुरवांनी शंकराला मागणी घातली की तुमच्या कन्येशी माझा विवाह करून द्या, कारण नाग म्हणजे शंकराचे पुत्र संबोधले जातात आणि मग त्यांच्या पुत्रीशी विवाह केला म्हणजे आपल्या बहिणीचा संसार कोणी मोडण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून मग नागवंशाशी असलेलं वैरत्व संपवण्यासाठी महाराज पुरुरवा यांनी नर्मदा मैयेशी विवाह केल्याचे नोंद जी आहे ती नर्मदा पुराणामध्ये सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे तिसऱ्या विवाहाची जी आहे ती नोंद इथे येते. आणि त्यानंतर नर्मदा मैयेच्या चौथ्या विवाहाची कथा येते की ज्याप्रमाणे भागीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली, कारण त्याचे जे वंशज होते त्या वंशजांना मुक्ती मिळावी, त्यांच्या अस्थी विसर्जित केल्या जाव्या, यासाठी गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यात आलं. त्याचप्रमाणे एका राजाने नर्मदा मैयेला आवाहन केलं की त्याच्या राज्यामध्ये भरपूर विहिरी होत्या, तलाव होते, परंतु नदी त्याच्या राज्यामध्ये एकही नव्हती. आणि नदीचं महत्व काय की जोपर्यंत आपल्या अस्थी या नदीमध्ये विसर्जित होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्ती किंवा आपल्याला सद्गती मिळत नाही किंवा आपला आत्मा मुक्त होत नाही. तर त्यासाठी त्याच्या राज्यामध्ये एकही नदी नसल्यामुळे त्याच्या राज्यामध्ये कोणाला मुक्ती मिळत नव्हती. मग अशा वेळी त्याने नर्मदा मैयेचं आवाहन केलं आणि त्या ठिकाणी नर्मदा मैयेला जे आहे ते तिथून एका युगामध्ये नर्मदा मैया तिथून वाहायला सुरुवात केली. तर अशी एक नोंद येते की नर्मदा मैयेला त्यासाठी श्राद्ध जननी असं देखील म्हटलं जातं की नर्मदा मैयेला शंकरानेच वरदान दिलेलं आहे की नर्मदा मैयेमध्ये जो काही शिळा असतील त्या सगळ्या हरकंकर शंकर, म्हणजे त्या सगळ्या शिवस्वरूप असतील. आणि ह्याच्यावर संशोधन देखील झालेलं आहे की ज्यावेळी नर्मदा मैयेतील शिळांवर संशोधन झालं त्यावेळी असं लक्षात आलं नर्मदा मैया ही विंध्याचल आणि सातपुडा पर्वत यांच्या मधून वाहते आणि तिच्यामध्ये ज्या शिळा सापडल्या त्याच्यावर जेव्हा संशोधन झालं तेव्हा असं असं लक्षात आलं की ह्या शिळांना विंध्याचल पर्वताशी मॅच करतात ना सातपुडा पर्वताशी. तर मग ह्या शिळा आहेत काय, मग जेव्हा खूप रिसर्च केलं त्यावेळी समजलं की हे जे आहे हे सगळे शिळा म्हणजे ज्या अस्थी आहेत त्या अस्थींचं जे आहे फॉसिल्स तयार झालेले आहेत, जीवाश्म तयार झालेले आहेत. आणि मग ते आता ते एवढे कठीण स्वरूप म्हणजे शिवस्वरूप ते झालेले आहेत सगळे जीवाश्म. आणि ते आता एवढे सगळे जे आहेत म्हणजे इतके सगळे त्या राजाने आपल्या राज्यातील सगळ्या जनतेच्या मुक्तीसाठी नर्मदा मैयेचं आवाहन केलं होतं असं संबोधलं जातं. तर ह्या शिळा स्वरूप ज्या सगळ्या शंकर स्वरूप ज्या झालेल्या अस्थी आहेत या नर्मदा मैयेमध्ये आल्यामुळे कायमस्वरूपी त्यांना शिवत्व प्राप्त झालं. तर अशा प्रकारे हे नर्मदा मैयेच्या विवाहाचे काही उल्लेख येतात. तर आता आपला जो प्रश्न मी तुम्हाला विचारलेला होता किंवा तुम्हाला पडलेला होता की असं का आपण दररोज श्लोकामध्ये म्हणतोय की कौमारी स्वरूपे देवी रेवा देवी नमस्तुते, तर मग नर्मदा मैयेचा उल्लेख हा तिच्या विवाहाचा उल्लेख या पुराणांमध्ये कसा काय आला? तर त्याचं उत्तर हेच आहे, ज्यावेळी नर्मदा मैयेची उत्पत्ती झाली, ज्यावेळी नर्मदा मैया जलस्वरूप होऊन वाहू लागली त्यावेळीची कथा मी तुम्हाला सांगितली होती नर्मदा मैयेच्या उत्पत्तीची. की नर्मदा मैया जेव्हा तिची उत्पत्ती झाली त्यावेळी सर्व तिच्या तेजस्वी म्हणजे ती एवढी तेजपुंज होती की तिच्याकडे बघून सर्व देवतांना तिच्याशी विवाह करण्याचा मोह झाला.
मग त्यावेळी तिने भगवान शंकरांना विचारलं, की आता तुमच्या समोर जर हे सगळे देवता आहेत, हे सगळे माझ्याशी असे विवाह करण्यासाठी एवढे झटपट केली किंवा एवढी झटापट केली त्यांनी, तर तुम्ही नसताना तुमच्या अपरोक्ष माझ्यासोबत काही वाईट होणार नाही याची काय शाश्वती आहे? मग त्यावेळी शंकरांनी जे आहे ते मैयेला एक वरदान दिलं, की तुझं गुप्त स्वरूप हे वेगळं असणार आहे आणि तुझं प्राकट्य स्वरूप हे वेगळं असणार आहे. आणि आपण जे आता सगळं नर्मदा मैयेला बघतो म्हणजे जलस्वरूप बघतो, तर हे नर्मदा मैयेचं प्राकट्य स्वरूप आहे. परंतु मागेच मी जसं सांगितलं, की नर्मदा मैया ही अशी एक नदी आहे, की जिची उत्पत्ती ही भूगर्भातून होते. म्हणजे तुम्ही जर गंगा, यमुना या सगळ्या नद्या बघाल, तर यांची उत्पत्ती हिमालयात होते. जेव्हा बर्फ वितळतो, ते बर्फ वितळून ते पाणी खाली वाहतं खळाखळा आणि मग त्यांचं तिथे उगमस्थळ झालेलं आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रातील जो कृष्णा, वेण्णा, पंचगंगा ह्या सगळ्या नद्या बघाल, तर महाबळेश्वर या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे तिथे त्या नद्यांची उत्पत्ती झालेली आहे. परंतु नर्मदा मैया ही अशा ठिकाणी तिची उत्पत्ती झालेली आहे, तिथे ना बर्फ पडतो, ना कुठल्याही प्रकारे खूप जास्त पाऊस पडतो. परंतु तरीही तिची तिथे उत्पत्ती झाली आणि अशी एकमेव नदी आहे, की कितीही कडक उन्हाळा जरी पडला, तरी ती कधीही कोरडी होत नाही, तिचं पाणी कधीही आटत नाही. आता बंधारे बांधल्यामुळे, बांध घातल्यामुळे, धरणं बांधल्यामुळे कदाचित तुम्हाला कुठेतरी जलस्तर कमी झालेलं दिसेल, परंतु नर्मदा मैया पूर्णपणे आटलेली आहे असं कधीच होत नाही. कारण तिचं जे पाणी आहे, तिला जे जलसाठा, जलपुरवठा होतो, हा भूगर्भातून होतो आणि अशा अनेक ठिकाणी नर्मदा मैयेच्या ज्या आहेत, त्या गुप्तधारा आहेत. म्हणजे ओंकारेश्वर या ठिकाणी जर तुम्ही बघाल, तर तुम्ही ज्या ब्रिजने ओंकारेश्वर मंदिरामध्ये गेलात, तर तो ब्रिज फक्त 2 खांबांवर बांधलेला आहे आणि मध्ये नदीमध्ये कुठल्याही प्रकारचा खांब तुम्हाला दिसत नाही. कारण त्याचं उत्तर हेच आहे, की ज्यावेळी तो आर्किटेक्ट, ज्यावेळी तो इंजिनियर तो बांध बांधायला गेला, त्यावेळी कितीही खाली त्याने रोवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला त्या ठिकाणी तळ सापडला नाही त्या नर्मदा मैयेमध्ये आणि तळ न सापडल्यामुळे त्याला 2 खांबांवरच तिथे तो ब्रिज बांधावा लागला. किंवा भेड़ाघाट या ठिकाणी देखील तुम्ही जेव्हा बोटने जाता त्यावेळी तिथला गाईड सांगतो, की इथे हात घालू नका कारण इथे भंवर आहे. तर तो भंवर असा आहे, की त्या ठिकाणी गुप्तधारा आहेत. तिथे जर माणूस देव न करो एखादा बुडाला, तर तो कुठेतरी खूप दूर 200-300 किलोमीटर लांब कधी-कधी समुद्रामध्ये सुद्धा सापडतो. तर एवढ्या त्या खोल आतमध्ये गुप्तधारामयेच्या जमिनीच्या आतमधील सगळ्या ह्या गुप्तधारा आहे. तर हे जे सगळे विवाहाचे प्रसंग नर्मदा पुराणामध्ये वर्णन केलेले आहेत, हे सगळे नर्मदा मैयेच्या प्राकट्य स्वरूपासोबत झालेले आहेत. तिचं जे गुप्त स्वरूप आहे, ते अजूनही ती कुमारिका स्वरूपातच आहे. अजूनही ती कौमारी स्वरूपे देवी रेवा देवी नमस्तुते असंच आहे. तर त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल, की नर्मदा मैयेच्या विवाहाच्या कथा कशा आल्या तर आणि अनेक युग ती वाहत आहे, अनेक कल्प ती वाहत आहे. त्यामुळे हे काही एका कल्पात किंवा एका युगात झालेल्या गोष्टी नाहीयेत. कितीतरी युगांमध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या सगळ्या ज्या झालेल्या आहेत, त्या नर्मदा मैयेच्या प्राकट्य स्वरूपासोबत झालेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यानंतर मग पुढे आपण जातो. पुढे आपण गेल्यानंतर मग मायकी बगियामध्ये तुम्हाला एक असं दगडी सगळे जेव्हा पायी परिक्रमा आपण करतो त्यावेळी असं मोठे-मोठे दगडी पातेले, दगडी कढया, दगडी कवचे असं सगळं मोठे-मोठे बघायला मिळतं. तर लोककथेनुसार असं म्हटलं जातं, की हे सगळे नर्मदा मैयेचा जेव्हा विवाह ठरला होता सोनभद्र सोबत त्यावेळी मैकल पर्वत राजाने केलेल्या ह्या सगळ्या व्यवस्था आहेत, त्या अशा शिळा तुम्हाला त्याचे आकार त्या समान भासतात. ते ह्या नर्मदा मैयेच्या विवाहासाठीचं आयोजन आहे असं अजूनही म्हटलं जातं. जे त्यानंतर विवाह रद्द झाला त्यामुळे ते सामान सगळं तिथे तसंच राहिलं गेलं असं मानलं जातं. त्यानंतर पुढे एक भृगु कमंडल म्हणून येतो. या ठिकाणी भृगु ऋषी तपश्चर्या करत असताना त्यांचा कमंडलू जो आहे तो कमंडलू चुकून खाली पडला आणि त्याच्यातून करगंगा नदीचा उगम झालेला आहे. छोटीशी एक करगंगा नदी आहे जी पुढे जाऊन लगेच 1-2 किलोमीटर मध्येच जाऊन नर्मदा मैयाशी तिचा संगम होतो. त्यानंतर पुढे जाऊन कपिला नदी म्हणून येते. तर ही कपिला नदी म्हणजे हिचा कुठल्याही प्रकारे कपिल मुनींशी संबंध नाहीये. तर या ठिकाणी पार्वतीने जे आहे ती आपली मळालेली जी साडी होती, तर ती मळालेली साडी इथे तिने धुतली होती आणि मग त्या साडी धुतल्यामुळे त्या पाण्याचा रंग असा थोडासा कळकट रंग तयार झाला होता आणि मग त्याच्यातून देखील एका नदीचा उगम झाला आणि तिला कपिला नदी असं म्हटलं जातं. ती देखील नदी एक अर्धा किलोमीटर उगम पावून लगेच नर्मदा मैयेमध्ये तिचा संगम झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर मग पुढे
ह्या जसं मी तुम्हाला मागे राजा हरिश्चंद्राची कथा सांगितली, तर राजा हरिश्चंद्राप्रमाणेच राजा धुंधुमार जे होते, म्हणजे हे रघुवंशातले राजा होते. रामाच्या वंशातील हे राजा धुंधुमार म्हणून होते. तर या राजा धुंधुमार यांची कथा आपल्याला ऐकायला मिळते. ज्याप्रमाणे राजा हरिश्चंद्राने अगदी राजेशाही थाटामध्ये परिक्रमा केली होती, त्याचप्रमाणे धुंधुमार राजा देखील घोड्यावर बसून ही नर्मदा मैयाची परिक्रमा करत होते. अतिशय सुंदर आणि देखणा असा त्यांचा घोडा होता. पांढऱ्या रंगाचा अश्व होता, सफेद अश्व. तर ज्यावेळी ते ह्या परिक्रमा करत करत अमरकंटक ह्या क्षेत्री आले, त्यावेळी त्यांनी बघितलं की एक शिकारी जो आहे तो एका श्वेत वराहाच्या मागे, म्हणजे एका पांढऱ्या रंगाच्या डुकराच्या मागे शिकार करण्यासाठी धावत आहे. आणि धावत 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 ते जे पांढऱ्या रंगाचं डुक्कर होतं, ते पटकन ते एका अ, नर्मदा मैयेचा एक प्रवाह चालू होता. त्या प्रवाहामध्ये ते चुकून पडतं आणि जसं ते डुक्कर त्या प्रवाहामध्ये पडतं, त्या ह्याच्यातून नर्मदा मैयेमधून एका सुंदर जो आहे एक गंधर्व बाहेर येतो आणि तो गंधर्व बाहेर येतो. राजा धुमधुमार अतिशय चाट होऊन जातो, की "अरे बापरे! हे डुक्कर गेलं आणि गंधर्व कुठून आले बाबा?" मग त्यावेळी ते गंधर्व सांगतात, की "मला एका एका शापामुळे हे वराह योनी प्राप्त झाली होती आणि आता नर्मदा मैयेमध्ये चुकून मी पडल्यामुळे मला जे आहे ते मला पुन्हा माझी गंधर्व योनी प्राप्त झाली आहे." त्यानंतर मग ते सगळं अश्व देखील बघतो धुमधुमार राजाचा आणि त्या अश्वाला देखील काहीतरी आठवल्यासारखं होतं आणि तो अश्व देखील पळत पळत जाऊन त्या नर्मदा मैयेमध्ये उडी मारतो आणि जसं तो उडी मारतो त्यावेळी नर्मदा मैयेतून गालव ऋषी बाहेर येतात. गालव ऋषी म्हणजे जे ग्वालियर शहर ज्यांच्या नावामुळे बनलेलं आहे, तर असे हे गालव ऋषी या ठिकाणावरून बाहेर येतात आणि मग धुमधुमार राजाला अतिशय एक आश्चर्य वाटतं, की बापरे! मी ज्या अश्वावर बसून परिक्रमा करत होतो किंवा अ, ज्या अश्वाला मी कितीतरी वेळा चाबकाचे फटके मारले असतील लवकर चालावं यासाठी, ते अश्व म्हणजे ऋषी आणि माझ्याकडून किती मोठं पाप झालेलं आहे, की मी एका ऋषींच्या पाठीवर बसून त्यांना फटके मारत मी ही परिक्रमा करत होतो आणि त्यावेळी धुमधुमार राजाला अतिशय दुःख झालं आणि धुमधुमार राजाला या पापाचं निवारण करण्यासाठी तो आत्महत्या करण्यासाठी नर्मदा मैयेमध्ये उडी मारू लागले. त्यावेळी गालव ऋषींनी त्यांना सांगितलं, की "नाही राजा, यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये." त्या कुरुक्षेत्रावर एकदा एक राजा जो आहे तो सगळ्यांना दान धर्म करत होता आणि त्यावेळी ज्याला त्याला आपल्या आपल्या म्हणजे ह्याच्या हुद्द्याप्रमाणे तो दानधर्म करत होता आणि जेव्हा माझी वेळ आली त्यावेळी त्याच्याकडे एक पांढरा अश्व होता आणि माझ्या मनामध्ये त्या अश्वाबद्दल मोह निर्माण झाला आणि मी एक ऋषी आहे, तर मला कुठल्याही प्रकारचा मोह करणं हे मला शोभत नाही किंवा हे मला मान्यही नाही आणि हे ऋषीमुनींनी असं कुठल्याही प्रकारचा मोह करू देखील नाही. परंतु मला त्या झालेल्या मोहामुळे मला जो आहे ही अश्वयोनी, सफेद अश्वयोनी प्राप्त झाली आणि आता जसं या वराहाचा गंधर्व झाला, त्यावेळी मला हे सगळ्या गोष्टी आठवल्या आणि त्यामुळे मला देखील आता या अश्वयोनीतून मुक्तता मिळाली आणि पुन्हा मला माझं ऋषी स्वरूप पुन्हा प्राप्त झालं. तर त्यावेळी मग धुमधुमार राजाला गालव ऋषींनी सांगितलं, की तुझ्याकडून कुठल्याही प्रकारे कळतेपणी पाप झालेलं नाहीये. तर न कळतेपणी किंवा विवशतेने झालेलं पाप जे आहे त्याला पाप म्हणत नाही. त्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे पाप असं संबोधलं जात नाही. तरी पण तुला जर याचं क्षालन करायचं असेल, याचं प्रायश्चित्त घ्यायचं असेल, तर तू नक्कीच या ठिकाणी नर्मदा मैयेच्या किनारी राहून तपश्चर्या कर. तुला देखील आमच्यासारखं जे आहे ती मुक्ती मिळेल. आणि मग त्यावेळी धुमधुमार राजाने देखील या ठिकाणी बसून तपश्चर्या केली. असं हे धुमधुमार राजाचं तपस्थली देखील याला म्हटलं जातं. तर त्यानंतर पुढे एरंडी संगम येतो. एरंड ऋषींची जी मुलगी होती एरंडी, तर तिने देखील मैयाप्रमाणेच विवाह न करण्याचा एक संकल्प केला आणि या ठिकाणी पुन्हा ती देखील नर्मदा मैयेमध्येच तिचा संगम झाला, असं एरंडी संगम आपल्याला बघायला मिळतो. असं करत करत आपण जेव्हा या परिक्रमा मार्गामध्ये पुढे जातो, तर आपल्याला कबीर चबुतरा लागतो. तर आपण सगळे तिथे गेले असाल. या ठिकाणी सकाळी-सकाळी एक थोडा 15-20 मिनिटं एक चमत्कार बघायला मिळतो, की जर तुम्ही 9 ते 9:30च्या दरम्यान या ठिकाणी गेलात, तर इथे नर्मदा मैयाचे जे छोटे-छोटे कुंड आहेत, या ठिकाणावरून एक दूध जे आहे दूध ह्या पाण्यामध्ये
म्हणजे प्रवाहित होतं, एक निघतं खालून असं दूध निघतं. थोडं एक 15-20 मिनिटंच निघतं. त्यानंतर ते पुन्हा म्हणजे बंद होऊन जातं. जेव्हा ह्याची चाचणी केली त्यावेळी कुठल्याही प्रकारे हे केमिकल किंवा कुठलंही काही नसून हे प्रॉपर जे आहे, हे दूधच आहे, हे देखील सिद्ध झालेलं आहे. तर या ठिकाणी बसूनच कबीराने त्याच्या आयुष्यातले बरेचसे दोहे लिहिले. परंतु एक खूप मोठी शोकांतिका आहे, की त्याच्या कुठल्याही दोह्यामध्ये नर्मदा मैयेचा कधीही उल्लेख आढळलेला नाही. त्यामुळे थोडंसं म्हणजे कबीराने असं का केलं हे कदाचित कबीरालाच माहिती किंवा त्याचं एखादं खूप मोठं नर्मदा मैयेवरील संकलन जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं नसावं अशी देखील अ, श म्हणजे शंका आपण व्यक्त करू शकतो. तर असं हे कबीर चबुतरा आपण बघतो. त्यानंतर ऋणमुक्तेश्वर हे तीर्थ येतं आणि आपण जे आहे अमरकंटक या शहरातून बाहेर पडतो आपल्या पुढच्या परिक्रमेतील प्रवासाकरता. बोलो नर्मदा मैया की जय.